नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मात्र या ठिकाणी एक दिवस आधी भाजप आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट याचा सामना या ठिकाणी रंगण्याचे चित्र दिसून येत आहे। महायुती या ठिकाणी झालेली होती, मात्र या महायुती झाल्यानंतर कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार गटाने या ठिकाणी समोरासमोर लढत या ठिकाणी व्हावी असे या ठिकाणी आदेश दिले आणि आज संपूर्ण राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असतील, नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपण स्वतः माजी मंत्री गुलाबराव देवकर आहेत, दादासाहेब काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, भाजप आणि शिवसेना यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीची समोरासमोर लढत होणार आहे, काय प्रतिक्रिया तुमची? आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यामुळं आमची स्वतंत्र लढत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या समोर होणार आहे। आप्पासाहेब, मात्र महायुती तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी सहभागी झाले, तुमचा देखील आदेश होता या ठिकाणी महायुतीत समाविष्ट करायचा, मात्र अचानक काय झालं की नेमकी महायुती सोबत तुम्हाला युती तोडावी लागली आणि आज तुम्ही वेगळा निर्णय घेतलेला आहे, काय नेमकं कारण? युती करण्याचा आमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न चालू होता, परंतु समोरच्या बाजूने काही अडचणी आल्यात, त्यामुळे त्या ठिकाणी युती आमची होऊ शकली नाही आणि म्हणून स्वतंत्र लढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। निश्चितच या ठिकाणी काही कारणास्तव या ठिकाणी युती झालेली नाही। आपल्यासोबत स्वतः जिल्हाध्यक्ष आहे संजय पवार। पवार साहेब, काय सांगाल, तुम्ही देखील या ठिकाणी आदेश दिले की स्वतंत्रपणे या ठिकाणी जिल्ह्याभरातील एरंडोल आणि पारोळा नगर परिषद जर सोडली तर जिल्ह्यावरील सर्व नगर परिषदेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने या ठिकाणी स्वतंत्रपणे लढत समोरासमोर होईल असे तुमचे आदेश आहेत। तशाच पद्धतीने नशिराबादच्या नगर परिषद देखील या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, तुमची काय प्रतिक्रिया? काही दिवसापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने नशिराबादच्या जनतेची, नशिराबादच्या कार्यकर्त्यांची, नशिराबादच्या नागरिकांची प्रचंड प्रमाणात मागणी येत होती की या ठिकाणी राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष प्रचंड बहुमताने निवडून येईल आणि नशिराबादच्या नागरिकांच्या प्रचंड आग्रहास्तव आम्ही या ठिकाणी आमचा एक नवीन चेहरा, परिपाटी असलेला चेहरा नगराध्यक्ष म्हणून उभा केलेला आहे आणि पक्षाचे आदेश आणि महायुतीने जरी नशिराबाद मध्ये काही जागा देण्याचा प्रस्ताव दिला असला तरी इतर ठिकाणी पाचोरा असेल, भडगाव असेल, धरणगाव असेल, चाळीसगाव असेल या ठिकाणी महायुतीने कुठेही विश्वासात न घेतल्या असल्या कारणाने वरच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत। नुसते निवडणुकीला सामोरे जात नसताना विधानसभेला माजी मंत्री गुलाबराव देवकर विरुद्ध पालकमंत्री ही जी लढत झाली होती, या लढतीमध्ये गुलाबराव देवकर यांच्या या ठिकाणी लीड होता आणि कार्यकर्त्यांची प्रचंड प्रमाणात इच्छा होती की या ठिकाणी आपला पक्षाचा घड्याळाच्या चिन्हावर नगराध्यक्ष झाला पाहिजे। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर आम्ही या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। इतर ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्हाला विश्वासात घेतलं नाही, मात्र नशिराबाद मध्ये विश्वासात घेतलं होतं जिल्हाध्यक्ष साहेब, तशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी युतीचा प्रस्ताव देखील सादर केलेला होता। गुलाबराव पाटलांनी या ठिकाणी सभेत देखील महायुती झाली असं सांगितलं होतं, मात्र अचानक काय झालं? जिल्ह्याचं राजकारण नशिराबाद मध्ये असं का? असं काही म्हणता येणार नाही की या ठिकाणी विश्वासात घेतलं, एका ठिकाणी विश्वासात घ्यायचं, दुसऱ्या ठिकाणी विचारायचंच नाही। जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये 2 नगरपालिका आहेत, धरणगाव नगरपालिका आहे, नशिराबाद नगरपालिका आहे। धरणगाव मध्ये आमच्या जे माजी नगराध्यक्ष आहेत किंवा माजी मंत्री देवकर आप्पा असतील, मी असतील, ज्ञानेश्वर महाजन असतील, त्या ठिकाणी आम्हाला कोणी महायुतीपैकी कोणी विचारलं नाही। 1-2 जागा देऊन महायुती होत नाही, किमान सन्मानाने जागा दिल्या पाहिजे। आम्ही काही वावग्या जागा मागत नव्हतो, इलेक्टिव्ह मेरिटच्या किमान 6 जागा या ठिकाणी दिल्या, तशाच 6 जागा आम्हाला धरणगाव नगरपालिकेला द्यायला पाहिजे होत्या आणि युती झाली असती महायुती। निश्चितच यासोबत आपल्यासोबत नशिराबाद के कई मुस्लिम बांधव देखिल है। बरकत जनाब, क्या बोलेंगे? 4 दिन पहले आप महायुति में समाविष्ट थे, मगर अभी अलग पक्ष का अलग डिसीजन हुआ है, आपकी रणनीति कैसी होंगी आगे वाले आने वाले चुनाव में? पहले हम लोग जो थे महायुति में इन्वॉल्व हो गए थे, बाकी हमको वरिष्ठों के आदेश के अनुसार हमको स्वतंत्र निवडणूक लड़ना पड़ रही। इसके लिए हम पूरी रणनीति के साथ में जो है मैदान में उतर रहे हैं और हम ज्यादा से ज्यादा जो उम्मीदवार जो है राष्ट्रवादी के पूरे 20 हम लोगों ने दे दिए और पूरी कोशिश के साथ में, पूरे दम के साथ में हम स्वतंत्र निवडणूक लड़ने के लिए तैयार है। मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। या
राष्ट्रवादीच्या वेगळ्या पॅनलमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे स्वतः गणेश चव्हाण या ठिकाणी आहेत. शहराध्यक्ष म्हणून त्यांची प्रतिक्रिया घेतली. 2 दिवस आधी तुम्ही दैनिकामध्ये दिलेली होती. महायुतीमध्ये तुम्ही समाविष्ट झालेले होते असे देखील म्हणणं तुमचं होतं. मात्र अचानक असं काय झालं रात्रीमधून की तुम्ही या ठिकाणी संपूर्ण पॅनल राष्ट्रवादीचं दुसऱ्या दिवशी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला? काय प्रतिक्रिया तुमची? जसं थोडक्यात आता आमचे जिल्हाध्यक्ष साहेब संजय पवार साहेबांनी सांगितलं की नशिराबादमध्ये मेरिटचा नगराध्यक्ष म्हणून आम्ही येऊ शकतो, राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष येऊ शकतो. तर तिथे युती होते आणि बाकी ठिकाणी आमच्यासोबत अन्याय होतोय, राष्ट्रवादीसोबत अन्याय होतोय. पारोडा, धरमगाव असेल, काही ठिकाणी असतील तिथे युती होत नाहीये किंवा तितक्या जशा पाहिजे तशा जागा मला मिळत नाहीये. त्या हिशोबाने वरिष्ठांनी आदेश दिले की तुम्हाला निवडणूक लढवायची आणि आम्ही निवडणुकीसाठी तयार झालो. तर आपण बघू शकतो तर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आणि शिवसेना असाच सामना या ठिकाणी नशिराबादच्या निवडणुकीत रंगणार आहे. मात्र महायुतीला कुठेतरी खिंडार पडून या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी या ठिकाणी नशिराबादच्या नगर परिषदेमध्ये सज्ज झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.